विद्यार्थी मित्रांनो, मी पुन्हा एकदा आपलं कृषीरत्न ऑनलाईन क्लासमध्ये हार्दिक स्वागत करतो. आपली जी प्लान बिल्डिंगची लेक्चर सिरीज आहे ते आपण कंटिन्यू करणार आहोत आणि लास्ट लेक्चरला आपण डेफिनेशन ऑफ प्लान बिल्डिंग आणि ऑब्जेक्टिव्ह ऑफ प्लान बिल्डिंग आहे त्याबद्दल डिस्कस केलं आहे. तर आपण आज लेक्चर नंबर 2 मध्ये बघणार आहोत हिस्ट्री ऑफ प्लान बिल्डिंग. तर आपलं लेक्चर दुसरं आहे ते म्हणजे हिस्ट्री ऑफ प्लान बिल्डिंग मध्ये. ओके, आता हिस्ट्री ऑफ प्लान बिल्डिंग मध्ये आपण काय बघणार आहे की जे काही सायंटिस्ट होते त्या सायंटिस्टने काय कॉन्ट्रीब्युशन बिल्डिंग मध्ये दिलं, म्हणजे आपण 70th ऑफ सेंचुरी मधून पासून पाहणार आहे. त्यानंतर आता जे करंटला प्लान बिल्डिंग मध्ये वर्क करत आहे त्याबद्दल सुद्धा आपण माहिती घेणार आहे. तर आपण स्टार्ट करू. आता हिस्ट्री ऑफ प्लान बिल्डिंग म्हणजे हा कसा थेरॉटिकल पार्ट आहे, यामध्ये कोणत्याही प्रकारचा कन्सेप्ट नाही, त्यामुळे तुम्हाला हे लेक्चर बघताना थोडं बोर होईल. पण कसं आहे 1 ते 2 मार्काचा कोणत्याही पीजी एंट्रन्स असेल किंवा मग तुमचं ऍग्रिकल्चर मेन्स असेल किंवा कोणत्याही एक्झामला त्या ठिकाणी 1 ते 2 मार्कावर सायंटिस्ट ऑफ क्वेश्चन असतो आणि तो मी काही इम्पॉर्टंट सायंटिस्ट या ठिकाणी काढले आणि ते तुमच्यासोबत डिस्कस करणार आहे. ओके, सो वी स्टार्ट फ्रॉम 1770 म्हणजे 1717 पासून आपण सुरुवात करू. तर सर्वात पहिले होते थॉमस फेअरचिल्ड. थॉमस फेअरचिल्ड यांनी फर्स्ट इंटरस्पेसिफिक हॅबिट त्या ठिकाणी थॉमस फेअरचिल्ड तर यांनी पहिल्यांदा फर्स्ट इंटरस्पेसिफिक हॅबिट तयार केला होता फ्रॉम द क्रॉस बिटवीन स्वीट विलियम अँड कार्नेशन. फर्स्ट इंटरस्पेसिफिक हॅबिट म्हणजे पहिले इंटरस्पेसिफिक हॅबिट त्यांनी तयार केला होता. त्यांनी काय केलं होतं, स्वीट विलियम नावाचा एक प्लांट होता, स्वीट विलियम इंटू कार्नेशन यामध्ये क्रॉस करून त्यांनी फर्स्ट इंटरस्पेसिफिक हॅबिट बोलला होता आणि त्यांच्याच नावावरून त्याला एक फेमस नाव देखील पडलं होतं, त्याला म्हणत होतं फेअरचिल्ड मुळे. ओके, ते हे होते थॉमस फेअरचिल्ड. त्यांनी फर्स्ट इंटरस्पेसिफिक हॅबिट त्या ठिकाणी कोणत्या फ्रॉम डायॅन्थस स्पीसीज जी होती त्या डायॅन्थस स्पीसीज मध्ये त्यांनी हा तयार केला होता. ओके, लक्षात ठेवायचं थॉमस फेअरचिल्ड 1717 मध्ये यांनी फर्स्ट इंटरस्पेसिफिक हॅबिट तयार केला. स्वीट विलियम इंटू कार्नेशनचं क्रॉस केला त्यांनी आणि त्याला पॉप्युलरली काय म्हणत होते तर फेअरचिल्ड मुळे. त्यानंतर सेकंड आहे आपलं टीए नाईट म्हणजे 1800 मध्ये टीए नाईट. आता सायंटिस्ट काय की हे पाठांतराच्या गोष्टी आहे, पण तुम्ही ज्यावेळेस तुमचा एक्झाम वगैरे असेल त्या एक्झामच्या आदल्या दिवशी जर तुम्ही हे लेक्चर 10-15 मिनिटं जरी बघितलं तरी तुमचं सायंटिस्ट रिव्हिजन होऊन जाईल. ओके, तर टीए नाईट याने काय केलं होतं, फर्स्ट आर्टिफिशियल हॅबिटायझेशन रूट क्रॉप मध्ये यूज केलं होतं. यूज फर्स्ट आर्टिफिशियल हॅबिटायझेशन इन फ्रूट क्रॉप्स. ओके, टीए नाईटचं लक्षात ठेवायचं फर्स्ट आर्टिफिशियल हॅबिटायझेशन इन फ्रूट क्रॉप्स. ओके, तर हे होते टीए नाईट. आता हे इंडियन म्हणजे जे पूर्वापासून हिस्ट्रीमध्ये ज्यांनी काम केलंय त्यामध्ये आपण कॉन्ट्रीब्युशन घेतोय आणि नंतर आपण जे काही इंडियन प्लान बिल्डर आहे करंटला जे असतील त्यांच्याबद्दल सुद्धा डिस्कस करणार आहोत. ओके, सो यूज फर्स्ट आर्टिफिशियल हॅबिटायझेशन इन फ्रूट क्रॉप्स टीए नाईट. ओके, देन आपले 1865 ऑलरेडी आपलं जेनेटिक्स मध्ये ग्रेगर जॉन मेंडल विषयी पॉवर सरांनी तुम्हाला त्याबद्दल माहिती दिली असेल, पण यामध्ये सुद्धा आपल्याला ते डिस्कस करावं लागेल. ओके, तर लक्षात घ्यायचं 1865 मेंडेल. तर मेंडलचं काय वर्क होतं की त्यांनी जे 3 लॉ होते, लॉ ऑफ इनहेरिटन्स, लॉ ऑफ डॉमिनन्स, ते वगैरे ते 3 लॉ होते. ते 3 लॉ त्यांनी डिस्कवर केले आणि त्यांना फादर ऑफ जेनेटिक्स आपण म्हणतो. हा क्वेश्चन बऱ्याच एक्झाम मध्ये विचारला जातो, फादर ऑफ जेनेटिक्स मेंडेल. ओके, 1865 लक्षात ठेवायचं. त्यांनी काय केलं होतं, डिस्कवर प्रिन्सिपल्स ऑफ इनहेरिटन्स, याचा बऱ्याच प्रमाणात आपल्याला प्लान बिल्डिंग मध्ये यूज होतो. डिस्कस प्रिन्सिपल्स ऑफ इनहेरिटन्स मेल स्टेबिलिटीचं इनहेरिटन्स सेल्फ इनकम्पॅटिबिलिटी असेल त्यावेळेस आपल्याला मेंडेलच्या लॉचा बऱ्याच प्रमाणात उपयोग होतो. तर 1865 मध्ये लक्षात ठेवायचं की मेंडेलने ते 3 लॉ डिस्कवर केले आणि त्यांना फादर ऑफ जेनेटिक्स आपण म्हटलं. ओके, देन आफ्टर 1865 नेक्स्ट वन इज 1890 मध्ये रिंपू नावाचे एक सायंटिस्ट होते. तर त्यांनी फर्स्ट इंटरजेनेरिक क्रॉस केला होता 1890 मध्ये. मी फार म्हणजे मोजके सायंटिस्ट घेतले जे की त्याच्यावरती 100% क्वेश्चन येऊ शकतो. रिंपू यांनी काय केलं होतं, फर्स्ट इंटरजेनेरिक क्रॉस होता. आपण पहिला बघितला फर्स्ट इंटरस्पेसिफिक क्रॉस तो त्यांनी थॉमस फेअरचिल्ड यांनी केला होता 1717 मध्ये.
पण यांनी काय केलं फर्स्ट इंटर जेनेरिक क्रॉप. आता इंटर स्पेसिफिक काय आहे, इंट्रा स्पेसिफिक काय, इंटर जेनेरिक काय हे आपण डिटेलमध्ये पुढे पाहणार आहोत. फक्त तुम्ही इथे लक्षात घ्या की यांनी फर्स्ट इंटर जेनेरिक क्रॉस आणि जे क्रिटिकल नावाची व्हरायटी त्यांनी एक तयार केलं होतं. तर कशा कशाचा क्रॉस केला होता त्यांनी, ब्रेड व्हीट आणि राय, जो ब्रेड ट्रिटिकोमॅस्टियम आणि रायचा क्रॉस करून त्यांनी ट्रिटिकल नावाचा एक क्रॉप प्रोड्यूस केला होता. ओके, रिम्पो इन 1890. फर्स्ट इंटरजेनरी क्रॉस बिटवीन द ब्रेड व्हीट अँड राय विच प्रोड्यूस द ट्रिटिकल. हा इम्पॉर्टंट आहे 1890 मध्ये रिम्पो. त्यानंतर 1900 मध्ये ह्युगो ड्युराइस, त्यानंतर स्टेसमार्क आणि कार्ल कोरेन्स यांनी काय केलं होतं 1900 मध्ये मेंडेलने जे काही लॉ 1805 मध्ये डिस्कवर केले होते त्या मेंडेलच्या लॉची रीडिस्कवरी या 3 जणांनी केली होती. कोण कोण, ह्युगो ड्युराइस इज फ्रॉम ऑस्ट्रेलिया, आय थिंक येस ऑस्ट्रेलियामध्ये असं कोणतरी आहे ह्युगो ड्युराइस. त्यानंतर कार्ल कोरेन्स फ्रॉम जर्मनी, आहे आपले तिसरे होते स्टेचमार्क, हे होते आय थिंक डच होते. यांनी काय केलं होतं रिडिस्कवरी ऑफ द मेंडेल्स लॉ. मेंडेल्स लॉ जे काही 1805 साली डिस्कवर झाले त्या मेंडेल्स लॉची रिडिस्कवरी 1900 मध्ये या 3 सायंटिस्टनी केली. त्यामध्ये ह्युगो ड्युराइस, कार्ल कोरेन्स आणि स्टेसमार्क. रिडिस्कवरी ऑफ द मेंडेल लॉ. ओके, व्हिडिओ पाहताना बोर होईल पण सायंटिस्ट इम्पॉर्टंट नाही, 1 किंवा 2 क्वेश्चन हमखास कोणत्या कोणत्या पेपरमध्ये असतोच. 1900 नंतर त्याच साली म्हणजे 1900 मध्येच निल्सन यांनी काय केलं होतं की ती इंडिव्हिज्युअल प्लांट सिलेक्शनची मेथड आहे ती डिस्कवर केली होती. निल्सन अँड इले, आपण त्यांना म्हणतो निल्सन अँड इले, डिस्कवर द इंडिव्हिज्युअल प्लांट सिलेक्शन मेथड. ओके, इंडिव्हिज्युअल प्लांट सिलेक्शन मेथड म्हणजे आपण मास सिलेक्शन मेथड सुद्धा म्हणू शकतो. इंडिव्हिज्युअल प्लांट सिलेक्शन मेथड. आपण सर्व मेथड बघताना हे सायंटिस्ट पुन्हा पुन्हा रिपीट होतील पण आधी आपल्याला हिस्ट्री बघताना ते डिस्कवर म्हणजे घ्यावेच लागतात. ओके, त्यासाठी आपण हे पाहतो. निल्सन अँड इले यांनी सेम साल ज्यावेळेस रिडिस्कवरी मेंडेल्स लॉ झाली त्याच वर्षी पुन्हा निल्सन अँड इले यांनी इंडिव्हिज्युअल प्लांट सिलेक्शनची मेथड डिस्कवर केली. त्यानंतर नेक्स्ट 1903 ला जॉन्सन त्यांनी प्युअर लाईन सिलेक्शन मेथड, आता हे त्यांना जवळपास समजा वळणी पडलेलं आहे. जॉन्सन त्यांनी जीन, फिनोटाइप या नावाचे टर्म कॉइन केले होते 1903. कोण, जॉन्सन. जॉन्सनने काय केलं होतं जीन, त्यानंतर जिनोटाइप, फिनोटाइप या टर्म त्यांनी कॉइन केले होत्या. फिनोटाइप. त्यानंतर त्यांनी मेथड ऑफ प्युअर लाईन सिलेक्शन, प्युअर लाईन सिलेक्शन सुद्धा डिस्कवर केलेली आहे. मेथड ऑफ प्युअर लाईन सिलेक्शन. ओके, लक्षात ठेवा 1903 जॉन्सन डिस्कवर्ड द कॉइन द टर्म जीन, जिनोटाइप, फिनोटाइप अँड मेथड ऑफ प्युअर लाईन सिलेक्शन बाय जॉन्सन इन 1903. ओके, त्यानंतर नेक्स्ट 1914 मध्ये G.H. शल. G.H. शलने काय केलं, फर्स्ट यूज द टर्म हिट्रोसिस. हिट्रोसिसची टर्म आपण ज्यावेळेस 1 बाय 1 प्रत्येक ब्रीडिंग मेथड बघू त्यावेळेस हे सायंटिस्ट पुन्हा पुन्हा रिपीट होतात. त्यामुळे तुम्हाला हे पाठांतर होईल. जस्ट फक्त एक लेक्चर बघताना आपले रिव्हिजन साठी एक लेक्चर बघायचं आहे. ओके, त्यानंतर 1914 मध्ये G.H. शल. G.H. शलने काय फर्स्ट यूज द टर्म म्हणजे हिट्रोसिसचे नाव होती. हिट्रोसिस आपण डिटेलमध्ये बघणार आहे. हिट्रोसिस म्हणजे काय, डॉमिनन्स हायपोथेसिस म्हणजे काय, ओव्हरडॉमिनन्स हायपोथेसिस म्हणजे काय, पूर्ण डिटेलमध्ये पुढे बघू. पण इथे फक्त काय लक्षात ठेवायचं की G.H. शल यूज द टर्म हिट्रोसिस फर्स्ट टाइम. ओके, त्यानंतर आफ्टर 1914 1917 ला 1977 D.F. जोन्स. D.F. जोन्सने काय केलं आयडिया ऑफ डबल क्रॉस हायब्रिड. जो डबल क्रॉस हायब्रिड आहे, डबल क्रॉस हायब्रिड मेघ मध्ये जे डेक्कन डबल हायब्रिड वगैरे त्या व्हरायटी त्या ठिकाणी तयार झाल्या. तर त्या ते जे इंट्रोडक्शन केलं होतं ते कोण केलं होतं, D.F. जोन्स. डबल क्रॉस हायब्रिड इन मेज, डबल क्रॉस हायब्रिड इन मेज इन 1917 मध्ये. ओके, सो आता 1917 नंतर पुढे पुन्हा काही प्लांट ब्रीडिंग त्या ठिकाणी प्लांट ब्रीडिंग एरियामध्ये त्या ठिकाणी काम केलं आणि बऱ्याच प्रकारच्या मेथड त्यांनी डिस्कवर केल्या. तर आपल्या शेवटच्या 1917 मध्ये
डीएफ जोन त्यांनी डबल क्रॉस हायब्रिड मेज मध्ये त्या ठिकाणी डिस्कवर केला. ओके, त्यानंतर आहे ईस्ट अँड मेंजरडॉर्फ. पुन्हा हे सायंटिस्ट रिपीट होतील, बिलकुल टेन्शन घ्यायचं नाही की सर पाठ नाही राहिले. पुन्हा हे सायंटिस्ट आपण त्यावेळेस डिटेलमध्ये प्लांट ब्रीडिंगचे मेथड पुढे पाहू, त्यावेळेस सायंटिस्ट येतील. ओके, 1925 मध्ये ईस्ट अँड मेंजरडॉर्फ यांनी काय केलं, जी गॅमेटोफॅटिक सेल्फ इनकम्पॅटिबिलिटी आपलं स्पेशल लेक्चर होईल सेल्फ इनकम्पॅटिबिलिटी, त्यावरती आपण बघू. गॅमेटोफॅटिक सेल्फ इनकम्पॅटिबिलिटी शॉर्ट मध्ये देतो एस आहे. तर यांनी डिस्कवर केली होती 1925 मध्ये ईस्ट अँड मेंजरडॉर्फ. तर त्यांनी ते कशामध्ये डिस्कवर केली होती, निकोशियाना सॅन्ड्री या प्लांटवरती क्वेश्चन येतो. निकोशियाना सॅन्ड्री नावाच्या प्लांटमध्ये ईस्ट अँड मेंजरडॉर्फ यांनी 1925 मध्ये गॅमेटोपॅथिक सेल्फ इनकम्पॅटिबिलिटी डिस्कवर केली इन निकोशियाना सॅन्ड्री. आणि नंतर 1925 नंतर ह्यूज अँड बॅबकॉक. ह्यूज अँड, आता हे तुम्हाला समजण्यासाठी त्यांनी काय केलं होतं, स्पोरोफॅटिक सेल्फ इनकम्पॅटिबिलिटी डिस्कवर केली होती. ह्यूज अँड बॅबकॉक 1950. ओके, ह्यूज अँड बॅबकॉक यांनी केली होती स्पोरोफायटिक सेल्फ इनकम्पॅटिबिलिटी. म्हणजे इयर थोडं पुढे येतं, पण तरी मी इथं घेऊन घेतलं ते, कारण ते गॅमेटोपॅथिक सेल्फ इनकम्पॅटिबिलिटी ईस्ट अँड मेंजरडॉर्फ डिस्कवर केली. त्यानंतर स्पोरोफॅटिक सेल्फ इनकम्पॅटिबिलिटी जी आहे ती डिस्कवर केली ह्यूज अँड बॅबकॉक इन क्रेपिस फोर्टिडा नावाच्या स्पीसीज मध्ये. क्रेपिस फोर्टिडा प्लांटवर क्वेश्चन येतो बऱ्याचदा. ओके, त्यानंतर 1926 व्हॅव्हिलिओ सेंटर्स ऑफ ओरिजिन, जे 8 सेंटर्स ऑफ ओरिजिन आहे ते 3 सब सेंटर जे होते ते यांनी डिस्कवर केले होते. NI व्हॅव्हिलिओ जे 8 सपोज काय त्यांनी आयडेंटिफाय 8 मेन सेंटर्स ऑफ ओरिजिन आणि 3 सब सेंटर्स. म्हणजे काही जे प्लांट जेनेटिक रिसोर्सेस असतात, सॉरी ते काही ओरिजिन असतं प्लांटचं क्रॉपचं, तर ते पर्टिक्युलर कुठे नाही, तिथं 8 मेन सेंटर्स यांनी त्या ठिकाणी दिले होते, सेंटर्स ऑफ ओरिजिन आणि 3 सब सेंटर्स. ते कोणते आहे ते सुद्धा आपण पुढे बघू. सेंट्रल आशिया वगैरे इथोपिया त्यात येतात, ते आपण पुढे बघू. तर यांना दिलेलो. त्यानंतर नागा हेरू हे नावाचे सायंटिस्ट होते. तर यांनी काय केलं, प्रपोज ओरिजिन ऑफ टेट्राप्लॉइड स्पीसीज, जे टेट्राप्लॉइड स्पीसीज आहे ब्रासिकामध्ये ट्रायंगल, या ट्रायंगलवरती क्वेश्चन होता की त्यांनी ब्रासिका ट्रायंगल यूज करून टेट्राप्लॉइड स्पीसीज ब्रासिका स्पीसीज मध्ये तयार केली. कोण, नागा हेरू. नाव लक्षात ठेवायचं, नागा हेरू. जे लोक क्रिकेट वगैरे बघत असतील त्यांना हे नाव वाचताना जर जात नसेल, नागा हेरू डिस्कवर्ड द टेट्राप्लॉइड स्पीसीज बाय दी ब्रासिका ट्रायंगल. ब्रासिका ट्रायंगल. ओके, बरेच सायंटिस्ट आहेत, तरी मी ते बिलकुल मोजकेच काढले तुम्हाला समजण्यासाठी. त्यानंतर मास पेडिग्री मेथड ब्रीडिंगची काढली होती हॅरिंग्टन यांनी. मास पेडिग्री मेथड. ओके, मास पेडिग्री मेथड ऑफ ब्रीडिंग बाय हॅरिंग्टन. त्यानंतर CH गोल्डन जी सिंगल सीड डिसेंट मेथड आहे ती यांनी काढली होती. सिंगल सीड डिसेंट मेथड GOULDEN गोल्डन, CH गोल्डन यांनी काय केलं होतं, जी सिंगल सीड डिसेंट मेथड आहे प्लांट ब्रीडिंगची. आपण डिटेलमध्ये बघणार आहोत पूर्ण मेथड. त्या सेल्फ पॉलिनेटरचा मेथड असतील किंवा क्रॉस पॉलिनेटर क्रॉपच्या मेथड असतील, त्या पूर्ण आपण 1 बाय 1 बघणार आहोत. GH गोल्डन यांनी SHD मेथड त्या ठिकाणी डिस्कवर केली. ओके, त्यानंतर फ्लोअर, HH फ्लोअर, जीन फॉर जीन हायपोथेसिस. हा खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे, याच्यावरती बऱ्याच वेळेस क्वेश्चन विचारला गेला आहे. फ्लोअर. ओके, यांनी काय केलं होतं, जीन फॉर जीन हायपोथेसिस नावाची थिअरी दिली. जीन फॉर जीन हायपोथेसिस. ओके, फ्लोअर यांनी. त्यानंतर कोण होते ते, HH फ्लोअर होते ते. यांनी काय केलं होतं, जीन फॉर जीन हायपोथेसिस थिअरी. त्यानंतर नंतर पुढचे सायंटिस्ट आहेत आपले HH फ्लोअर नंतर नॉर्मन बॉरलॉग यांनी HH फ्लोअर यांनी दिलं होते 1956 ला. नंतर आपले NE बॉरलॉग म्हणजे नॉर्मन बॉरलॉग, फादर ऑफ
ग्रीन रिव्होल्युशन इन वर्ल्ड म्हणजे व्हीटच्या ज्या व्हरायटी होत्या हायब्रिड व्हरायटी त्यांनी तयार केलं. फादर ऑफ ग्रीन रिव्होल्युशन इन वर्ल्ड यांना म्हणतात. ओके, लक्षात ठेवा. 1964 मध्ये जवळपास यांनी डेव्हलप हायब्रिड सेमी डॉर्क व्हरायटीज ऑफ द व्हीट अँड ग्रीन फादर ऑफ ग्रीन रिव्होल्युशन इन वर्ल्ड त्यांना म्हणतात. हायब्रिड व्हरायटी त्यांनी सेमी डॉर्क व्हरायटी तयार केल्या होत्या कशाच्या, व्हीटच्या. ओके, त्यानंतर व्हर्टिकल आणि हॉरिझॉन्टल रेजिस्टन्सचा कन्सेप्ट कोणी दिला होता, तो दिला होता व्हॅन्डर प्लॅन. म्हणजे 1963 लक्षात ठेवायचं, व्हॅन्डर प्लॅन. व्हॅन्डर प्लॅन यांनी काय केलं होतं, कन्सेप्ट ऑफ व्हर्टिकल अँड हॉरिझॉन्टल रेजिस्टन्स. यामध्ये काही कन्सेप्ट नाही, फक्त पाठांतराचा विषय आहे. यामध्ये काही तुम्हाला कन्सेप्ट पुढे दिसणार नाही. हॉरिझॉन्टल कन्सेप्ट ऑफ व्हर्टिकल अँड हॉरिझॉन्टल रेजिस्टन्स. ओके, व्हॅन्डर प्लॅन हिंदी 1963 व्हर्टिकल अँड हॉरिझॉन्टल रेजिस्टन्स. आपण बघणार ज्यावेळेस आपण डिसीज रेजिस्टन्स बिल्डिंग बघू त्यावेळेस ते ई. ओके, तर लक्षात द्यायचं सायंटिस्ट व्हॅन्डर प्लॅन. हे सायंटिस्ट पुन्हा पुन्हा रिपीट होतील, बिलकुल टेन्शन नाही येतं. पाठ होतील तुमचे ज्यावेळेस आपण 1 by 1 बघू. नंतर डोनाल्ड यांनी काय दिलं होतं, ॲडोटाइप ब्रीडिंग. डेव्हलप द कन्सेप्ट ऑफ क्रॉप आयडियोटाइप ब्रीडिंग. म्हणजे आयडियोटाइप ब्रीडिंग सुद्धा एक आपल्याला बघायचं आहे. ओके, तर हा यांनी दिला होता कोणी, डोनाल्ड इन 1968 मध्ये. हे लक्षात ठेवायचं, डोनाल्ड यांनी डेव्हलप द क्रॉप आयडियोटाइप ब्रीडिंग इन 1968 बाय डोनाल्ड. त्यानंतर 1978 युन लॉंग पिंग, वायल पिंग आपण साईडमध्ये, युन लॉंग पिंग 1978 मध्ये. ओके, यांनी काय केलं होतं, डेव्हलप वर्ल्ड फर्स्ट राईस हायब्रिड फॉर कमर्शियल कल्टिव्हेशन इन चायना. म्हणजे वर्ल्डचा जो पहिला राईस हायब्रिड आहे यांनी तयार केला, वर्ल्ड फर्स्ट राईस हायब्रिड. कुठं, चायनाचे आहे, चायनामध्ये कमर्शियल कल्टिव्हेशनसाठी तो वापरला गेला होता 1978 मध्ये. ओके, तर हे 1 by 1 सायंटिस्ट आपण बघितले. त्यानंतर येतं आपलं पुढचे सायंटिस्ट आहे 1983 ला फ्रायले. आता हे इम्पॉर्टंट आहे, थोडं लक्ष नाही करतं की 1983 मध्ये फ्रायले यांनी काय केलं होतं की डेव्हलप द वर्ल्ड फर्स्ट ट्रान्सजेनिक प्लांट. याच्यावरती क्वेश्चन होते की फर्स्ट ट्रान्सजेनिक प्लांट केव्हा तयार झाला, तर कधी 1983 मध्ये. कोण होते ते, त्यांचं सायंटिस्टचं नाव होतं फ्रायले. यांनी काय केलं होतं की डेव्हलप वर्ल्ड फर्स्ट जीएम क्रॉप म्हणून आपण, वर्ल्ड फर्स्ट म्हणजे पहिला होता तो, वर्ल्ड फर्स्ट जेनेटिकली मॉडिफाईड क्रॉप किंवा ट्रान्सजेनिक क्रॉप आपण म्हणतो. ट्रान्सजेनिक क्रॉप म्हणजे काय, ज्या क्रॉपमध्ये फॉरेनची आपण इंट्रोड्यूस करतो त्याला आपण ट्रान्सजेनिक प्लांट. तर वर्ल्ड फर्स्ट जीएम क्रॉप म्हणजे ट्रान्सजेनिक प्लांट यांनी तयार केलं. तो कशामध्ये, इन टोबॅको. आणि कुठे, ते युएसए मध्ये. लक्षात ठेवायचं 1983 मध्ये वर्ल्ड फर्स्ट जीएम क्रॉप इन टोबॅको बाय सायंटिस्ट फ्रायले. त्यानंतर 1987 ला काय आलं की मोन्सॅन्टो कंपनीने फर्स्ट ट्रान्सजेनिक कॉटन तयार केला. मोन्सॅन्टो कंपनी अमेरिकेमध्ये 1987 मध्ये. ज्यावेळेस 83 मध्ये फर्स्ट ट्रान्सजेनिक टोबॅकोने तयार करण्यात आला त्यावेळेस मोन्सॅन्टो कंपनीने युएसए मध्ये बीटी फर्स्ट ट्रान्सजेनिक प्लांट इन कॉटन त्या ठिकाणी तयार केला. ओके, इन कॉटन. ओके, हे लक्षात ठेवा 1987 मध्ये. मग आपल्याकडे बीटी कॉटन फेमस आहे त्यामुळे क्वेश्चन येऊ शकतो की पहिला त्या ठिकाणी केव्हा तयार झाला, तो 1987 या ठिकाणी इयर बेसवर क्वेश्चन विचारतात. आणि ती कंपनी ती मोन्सॅन्टो कंपनी युएसए मध्ये. ओके, एवढं लक्षात ठेवायचं 1987 मध्ये. त्यानंतर 1991 मध्ये इक्री सॅटने काय केलं की ICPH 8 नावाची हायब्रिड तुरीचा जो हायब्रिड आहे पिजन बीचा तो तयार केला होता 1991 मध्ये. इक्री सॅटने. ओके, त्यांनी काय केलं होतं, ICPH 8 म्हणजे इक्री सॅट पिजन बी हायब्रिड आपण त्याला म्हणतो ICPH 8 यांनी तयार केलं होतं 1981 मध्ये. हा वर्ल्ड फर्स्ट पिजन बी हायब्रिड होता, वर्ल्ड फर्स्ट. ओके, लक्षात ठेवायचं फर्स्ट पिजन बी हायब्रिड फॉर कमर्शियल, इंडियामध्ये कमर्शियल कल्टिव्हेशनसाठी. ओके, ICPH 8. अजून असं काहीतरी क्वेश्चन विचारला होता, तो सॉल्व्ह विचारला होता की मेन्सला क्वेश्चन आला होता ऍग्रिकल्चर MPSCच्या मेन्सला की फर्स्ट सॉर्गम हायब्रिड कोणता आहे, तर CSH वर 1964 मध्ये त्याचे इयरवर क्वेश्चन त्या ठिकाणी विचारला होता 2018च्या ऍग्रिकल्चर मेन्स मध्ये. तो CSH वर होता 1964 मध्ये. आणि 1965 मध्ये पहिला HB1 म्हणजे हायब्रिड बाजरा 1 त्याचं लक्षात ठेवायचं
ज्वारी आणि त्याच्यानंतर बाजरी. 1964 मध्ये CSH1 स्वागम मध्ये आणि 1965 मध्ये HB1 म्हणजे हायब्रिड बाजरा 1 तो पर्म मध्ये. ओके. 1991 नंतर काय झालं 1994 या ठिकाणी झालं की इंडियाज फर्स्ट राईस हायब्रिड त्या ठिकाणी तयार केला कोइंबतूर युनिव्हर्सिटी. इंडियाज फर्स्ट राईस हायब्रिड, फर्स्ट राईस हायब्रिड त्याचं नाव तुझं COI म्हणजे कोइंबतूर राईस हायब्रिड 1 असं त्याचं नाव 1994. त्यानंतर 96 मध्ये काय आलं की 1987 मध्ये आपण बघितलं की मॉन्सॅन्टो कंपनीने ट्रायजेनिक प्लांट त्या ठिकाणी तयार केला कुठं USA मध्ये फर्स्ट ट्रायजेनिक प्लांट इन कॉटन. मग त्याचं जे इम्प्लिमेंटेशन 1996 मध्ये भारतात दिसायला लागलं. मग बीटी कॉटन तो फक्त त्या ट्रायजेनिक प्लांट त्या ठिकाणी तयार केला होता 1987 मध्ये. पण ऍक्च्युअल त्याचं कमर्शियल कल्टिव्हेशन साठी केव्हा वापरण्यात आला तो वापरण्यात आला 1986 मध्ये. तब्बल 9 वर्षानंतर 8 ते 9 वर्षानंतर त्याचं कमर्शियल कल्टिव्हेशन साठी बीटी कॉटन शेतकऱ्यांसाठी कल्टिव्हेशनसाठी वापरण्यात आला फॉर कमर्शियल कल्टिव्हेशन. किती 1996 मध्ये हे लक्षात ठेवा 1996 मध्ये. ओके. त्यानंतर इंडियामध्ये कधी आला म्हणतो तर हे लक्षात ठेवायचं की इंडियामध्ये आला तो 2002 मध्ये मैको कंपनीचे जालना 2002 मध्ये मैको कंपनी जालना. तर बीटी कॉटन इन इंडिया फर्स्ट रिलीज फॉर कमर्शियल कल्टिव्हेशन इन इंडिया इन 2002 मध्ये. म्हणजे जी मॉन्सॅन्टो कंपनीने 1987 मध्ये तो फक्त ट्रायजेनिक प्लांट तयार केला. 1996 मध्ये त्याचं कमर्शियल कल्टिव्हेशन साठी वापरण्यात आला USA मध्ये आणि 2002 मध्ये तो मैको कंपनीचे जालना यांनी बीटी कॉटन कमर्शियल कल्टिव्हेशन साठी फार्मरला त्या ठिकाणी वापरण्यात आला 2002 मध्ये. ओके. सर हे पूर्ण आपली हिस्ट्री आहे 17th सेंचुरी पासून इथपर्यंत. मी मेन सायंटिस्ट त्या ठिकाणी काढले की जे परीक्षेला विचारतात. तुम्ही अजून तुम्हाला एक्स्ट्रा वाचायचं असलं तर कुंदन सिंग बुक्स असेल किंवा मग कार्यकर्ते नोट्स वगैरे असतील त्यामध्ये तुम्हाला पूर्ण सायंटिस्ट मिळून जातील. मी या ठिकाणी इम्पॉर्टंट सायंटिस्ट काढले. ओके. तर आता आपण बघणार आहोत कॉन्ट्रीब्युशन ऑफ सम इंडियन सायंटिस्ट अँड अदर सायंटिस्ट म्हणजे आपले जे करंटचे वगैरे असतील ते. ओके. तर त्याचे पहिले आपले MS स्वामीनाथन की जे ग्रीन रिव्होल्यूशनचे फादर आहे इंडियामध्ये MS स्वामीनाथन. ओके. तर डेव्हलप यांनी काय केलं की व्हीट आणि राईसच्या ज्या हाय यील्डिंग व्हरायटी आहे हाय यील्डिंग व्हरायटीज ऑफ व्हीट अँड राईस ते यांनी तयार केल्या. व्हीट अँड राईस ते फेमस व्हीट ब्रीडर होते. स्वामीनाथन कोण होते? फेमस व्हीट ब्रीडर होते. ओके. त्यानंतर डेव्हलप हाय यील्डिंग व्हरायटीज ऑफ व्हीट अँड राईस त्या कशासाठी ग्रीन रिव्होल्यूशन साठी पण त्या तयार झाल्या. 1964-66 मध्ये 4 मध्ये ग्रीन रिव्होल्यूशन झालं असेल त्यावेळेस त्यांनी या व्हीट अँड राईस हाय यील्डिंग व्हरायटी तयार केला. त्यानंतर ते व्हीट ब्रीडर होते. नंतर काय फादर ऑफ ग्रीन रिव्होल्यूशन इन इंडिया ते तुम्हाला माहितीच आहे. त्यानंतर त्यांना फूड अँड ऍग्रिकल्चर ऑर्गनायझेशन तर्फे वर्ल्ड फूड प्राइज त्या ठिकाणी मिळालं. वर्ल्ड फूड प्राइज बाय FAO ने त्यांना फूड अँड ऍग्रिकल्चर ऑर्गनायझेशन जे रोम आणि इटलीला आहे रोम इटलीमध्ये तर वर्ल्ड फूड प्राइज त्यांना मिळालं. ते मिळालं त्यांना 1987 मध्ये. ओके. लक्षात ठेवायचं वर्ल्ड फूड प्राइज मिळालं त्यांना. त्यानंतर त्यांचं एक फेमस बुक आहे काय व्हीट रिव्होल्यूशन. व्हीट रिव्होल्यूशन त्यांचं एक बुक आहे. बुकचं केवळ क्वेश्चन विचारला जातो व्हीट रिव्होल्यूशन रिटन बाय हिम. ओके. दिस इज ऑल अबाउट लक्षात ठेवायचं इम्पॉर्टंट आहे की हायर यील्डिंग व्हरायटीज त्यांनी तयार केल्या व्हीट अँड राईस मध्ये आणि त्या कशासाठी रिस्पॉन्सिबल झाल्या मग ग्रीन रिव्होल्यूशन साठी. म्हणून त्यांना काय म्हणतात फादर ऑफ ग्रीन रिव्होल्यूशन इन इंडिया. त्यानंतर त्यांना वर्ल्ड फूड प्राइज 1987 मध्ये मिळालं. ते कोणी दिलं फूड अँड ऍग्रिकल्चर ऑर्गनायझेशन. त्यानंतर व्हीट रिव्होल्यूशन हे जे बुक आहे हे त्यांनी लिहिलं. ओके. सो MS स्वामीनाथन. देन आपलं नेक्स्ट आहे MS स्वामीनाथन नंतर नॉर्मन बॉर्लर आपण पुन्हा रिपीट करू. इंडियाचे ते काय वर्ल्डचे फादर ऑफ ग्रीन रिव्होल्यूशन होते. ओके. फादर ऑफ वर्ल्ड ग्रीन रिव्होल्यूशन इन वर्ल्ड नॉर्मन बॉर्लर. तर ते व्हीट सायंटिस्ट होते आणि ते प्लांट पॅथॉलॉजिस्ट होते पर्टिक्युलरली नॉर्मन बॉर्लर. ते कोण होते? प्लांट पॅथॉलॉजिस्ट होते आणि व्हीट सायंटिस्ट म्हणजे त्यांना बऱ्याच प्रकारचा अनुभव
व्हीट मध्ये काम करायचा होता, तर ते त्यांनी खूप सेमीडॉक व्हरायटी त्या ठिकाणी व्हीटमध्ये तयार केला आणि त्यांना फादर ऑफ न्यू इंजिनिअरिंग अवॉर्ड म्हणतात. ओके, तर त्यांना नोबेल पीस प्राइज मिळाला होता 1970 मध्ये. नोबेल पीस प्राइज 1970 मध्ये. तर एवढं लक्षात ठेवायचं की नोबेल पीस प्राइज त्यांना 1970 मध्ये मिळालं होतं. आपल्याला माहिती ते फादर आहे, पण हे लक्षात ठेवा की नोबेल पीस प्राइज त्यांना 1970 ला मिळालं होतं. त्यानंतर संजय राजा राम एक ब्रीडर होते. संजय राजा राम यांनी काय केलं होतं, तर हे एक फेमस व्हीट ब्रीडर होते. संजय राजा राम वॉज अ फेमस व्हीट ब्रीडर. तर यांना सुद्धा वर्ल्ड फूड प्राइज 2014 मध्ये मिळालं आहे. वर्ल्ड फूड प्राइज व्हीट ब्रीडिंग मध्ये त्यांनी चांगल्या प्रकारचं काम केलं होतं. वर्ल्ड फूड प्राइज हे 2014 साली मिळालं. आणि वर्ल्ड फूड प्राइज कोण देते? FAO. लक्षात ठेवायचं की कोणातर्फे वर्ल्ड फूड प्राइज त्या ठिकाणी अवॉर्ड केलं होतं. संजय राजाराम हे व्हीट ब्रीडर होते आणि वर्ल्ड फूड प्राइज मिळालं 2014 मध्ये. त्यानंतर GH खुश म्हणजे गुरुदेव सिंग खुश आपण त्यांना म्हणतो. GH खुश ओके. संजय राजाराम GH खुश हे एक राईस ब्रीडर होते. बऱ्याच एक्झाम मध्ये काय होतं, क्वेश्चन जोड्यासाठी विचारलं होतं की कोण राईस ब्रीडर होते, कोण व्हीट ब्रीडर होते. ते लक्षात ठेवायचं की GH खुश हे कोण होते? राईस ब्रीडर होते. ओके. त्यानंतर के रमैया. GH खुश नंतर के रमैया, तर हे सुद्धा राईस ब्रीडर होते. तुम्ही जो पिक्चर बघितला असता रमैया अवस्था आहे, त्यामध्ये जो राईसची शेती करतो, तर हे लक्षात ठेवायचं सोपं आहे. के रमैया हे सुद्धा कोण होते? राईस ब्रीडर होते. राईस ब्रीडर के रमैया. त्याच्यानंतर ते कोण होते? डायरेक्टर होते सेंट्रल राईस रिसर्च इन्स्टिट्यूटचे. जे आपले राईसचे रिसर्च इन्स्टिट्यूट आहे, जे केंद्रीय भात संशोधन संस्था म्हणतो आपण, सेंट्रल राईस रिसर्च इन्स्टिट्यूट, जे कुठे कटक ओरिसाला आहे. आपण इन्स्टिट्यूटवर सुद्धा एक लेक्चर घेणार आहे. पूर्ण इन्स्टिट्यूटवर सुद्धा त्या ठिकाणी बऱ्याच 1 किंवा 2 मार्काचा क्वेश्चन विचारला जातो. जसं की इकार्डा असेल, इक्रिसाड असेल, इंटरनॅशनल रिसर्च स्टेशन असेल, पूर्ण जेवढा सेंटरला कोणते, नॅशनलला कोणते, पूर्ण आपण एका लेक्चरवरती घेऊ. कसं तुमचं रिव्हिजन पेपरला जायच्या अगोदर तुमचे रिव्हिजन होते. तर के रमैया हे राईस ब्रीडर होते आणि ते डायरेक्टर सुद्धा होते. कशाचे? सेंट्रल राईस रिसर्च इन्स्टिट्यूट कटक ओरिसाचे. ओके. त्यानंतर TS वेंकटरमण हे शुगर केन ब्रीडर होते. TS वेंकटरमण ते कोण होते? शुगर केन ब्रीडर होते. त्यांना नोबेलायझेशन ऑफ द केन हा जो वर्ड आहे यांच्यामुळे त्या ठिकाणी फेमस झाला. पण शुगर केन ब्रीडर होते. TS वेंकटरमण फेमस शुगर केन ब्रीडर. ओके. त्यांनी काय केलं की डेव्हलप सेव्हरल व्हरायटीज ऑफ द शुगर केन. त्यांनी ज्या हाय यील्डिंग व्हरायटीज शुगर केन त्या डेव्हलप केल्या. कशासाठी? हाय यील्ड आणि त्यामध्ये काय होतं? हाय यील्ड तर होतीच, त्यासोबत काय होतं? हाय शुगर कंटेंट होतं. म्हणून त्याला काय म्हणण्यात आलं? फेमस वर्ड झाला नोबिलायझेशन ऑफ द केन. त्या पर्टिक्युलर म्हणजे त्याच्यामध्ये हाय यील्ड तर होतीच, पण त्या शुगर केनच्या प्लांटमध्ये कसं होतं? हाय शुगर कंटेंट सुद्धा होतं. त्यामुळे फेमस वर्ड आला नोबिलायझेशन ऑफ द केन. तो TS वेंकटरमण यांना फेमस तरीके झाला. त्यानंतर आहे CP पटेल. ओके. CP पटेल 1970 यांनी काय केलं होतं? फर्स्ट हायब्रिड कॉटन तयार केला होता. CP पटेल यांनी फर्स्ट हायब्रिड कॉटन. तो होता H4. ओके. म्हणून त्यांना काय म्हणतात? फादर ऑफ हायब्रिड कॉटन. CP पटेल लक्षात ठेवायचं आहे. फादर ऑफ हायब्रिड कॉटन. त्यांनी 1970 मध्ये पहिला हायब्रिड कॉटनला तयार केला आणि त्यांना मग ओळखलं गेलं फादर ऑफ हायब्रिड कॉटन. नंतर आपलं आहे पुष्करनाथ कोण होते? फेमस पोटॅटो ब्रीडर होते. तर ते सुद्धा ते काय सेंट्रल पोटॅटो रिसर्च इन्स्टिट्यूट जे शिमला हिमाचल प्रदेशला, तर ते त्याचे डायरेक्टर सुद्धा होते. ओके. लक्षात ठेवा की पुष्करनाथ फेमस पोटॅटो ब्रीडर होती. फेमस पोटॅटो ब्रीडर आणि ते डायरेक्टर सुद्धा होते. कोणत्या एज्युकेशन इन्स्टिट्यूटचे? वॉज द डायरेक्टर ऑफ सेंट्रल पोटॅटो रिसर्च इन्स्टिट्यूट विच इज सिच्युएटेड ॲट शिमला हिमाचल प्रदेश. ओके. इथे जी CPR आहे सेंट्रल पोटॅटो इन्स्टिट्यूट त्याचे डायरेक्टर सुद्धा ते होते. ओके. पुष्करनाथ लक्षात द्यायचं आहे. पोटॅटो ब्रीडर होते आणि ते डायरेक्टर सुद्धा होते सेंट्रल पोटॅटो रिसर्च इन्स्टिट्यूटचे. त्यानंतर
डॉक्टर के एल चड्डा. डॉक्टर के एल चड्डा हे काय होते गोल्डन रिव्होल्युशनचं फादर आपण नाव होतं. म्हणजे पोमोलॉजिस्ट होते ते, फेमस पोमोलॉजिस्ट होते. याच्यावर बऱ्याच वेळेस क्वेश्चन विचारला गेला की फादर ऑफ गोल्डन रिव्होल्युशन. ओके, फादर ऑफ गोल्डन रिव्होल्युशन होते. सायंटिस्ट कसे बोर आहे पण एक किंवा 2 मार्काचा क्वेश्चन याच्यावर यावं बोर झालं तरी चालेल. थोडं थोडं रिव्हिजनच्या वेळेस लेक्चर पाहायचं. ओके, के एल चड्डा फादर ऑफ गोल्डन रिव्होल्युशन आणि ते फेमस पोमोलॉजिस्ट होते. त्यानंतर आपले एनजीबी राव. ते एनजीबी राव कोण होते? स्वागम ब्रिडर होते. स्वागम ब्रिडर एनजीपी राव. एनजीपी राव फेमस स्वागम ब्रिडर होते. एनजीपी राव, एनजीपी राव स्वागम ब्रिडर. ओके, त्यानंतर डॉक्टर अटवाल. स्वागमच्या खाली काय घेतं? पर्मलेट बाजार ब्रिडर होते, म्हणजे पर्मलेट ब्रिडर होते अटवाल. एनजीपी राव स्वागम ब्रिडर, नंतर डॉक्टर अटवाल बाजरा ब्रिडर म्हणजे पर्मलेट ब्रिडर होते. ओके, त्यानंतर धर्मपाल सिंग ऑइल सीड ब्रिडर. धर्मपाल सिंग ऑइल सीड ब्रिडर. धर्मपाल सिंग कोणत्याही प्रकारचा कन्सेप्ट नाही आहे त्यामुळे आज फक्त आपण लिहितोय आणि बोलतोय. धर्मपाल सिंग हे कोण होते? एक ऑइल सीड ब्रिडर होते, फेमस ऑइल सीड ब्रिडर धर्मपाल सिंग. कोणते कोण ब्रिडर होते लक्षात ठेवा व्यवस्थित पर्टिक्युलर. नंतर बोसी सेन. बोसी सेन कोण होते? मेल ब्रिडर होते. यांनी सुद्धा बऱ्याच प्रकारच्या मीटच्या व्हरायटीज तयार केल्या. मेल ब्रिडर बोसी सेन. त्यानंतर व्ही शांताराम. शेवटचा आहे बघा व्ही शांताराम कॉटन ब्रिडर. So this is all about our contribution of the scientist in the area of the plant breeding. तर हे पूर्ण आपलं जे सायंटिस्ट तुम्हाला वाचताना बोर होतील, पण कसं आहे याच्यावरती 1 किंवा 2 मार्काचा क्वेश्चन असतो आणि तो ज्याला येत या ठिकाणी तो जमतो. कसं की प्रत्येक जण या हिस्ट्रीच्या टॉपिकने कसं कंटाळण्यास नजरेने बघतो, पण कसं आहे हे महत्वाचं आहे की 1 किंवा 2 क्वेश्चन त्या ठिकाणी यावरती येतो. त्यामुळे एक रिव्हिजनसाठी सुद्धा का होईना पण एक सायंटिस्ट त्या ठिकाणी बाहेर आहे आणि मी लिहून दिलंय. पण आपल्या ज्यावेळेस ब्रिडिंगच्या मेथड येतील समोर, जसं की प्युअर लाईन सिलेक्शन ज्या ठिकाणी कोणती होती जॉन्सन, तर आपण 1 बाय 1 त्या ठिकाणी बघणार होतो. ज्यावेळेस सिंगल सर्व्हिस आली गोल्डनची ते सुद्धा आपण 1 बाय 1 बघू. त्यानंतर आपण एक लेक्चर पर्टिक्युलर ज्या रिसर्च स्टेशन आहे आपल्या इंटरनॅशनल असतील, नंतर नॅशनल असतील, नंतर आपल्या ज्या रिजनल आहे त्यावरती सुद्धा आपण एक लेक्चर बनवू. म्हणजे यावरती सुद्धा 1 किंवा 2 मार्काचा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये क्वेश्चन येतो. Okay, so this is sufficient for today. Now we will stop here. Thank you.